खरोखर म्हणतात ना, मूळव्याध हा आजारच असा आहे की ज्याला हा आजार होतो त्यालाच त्या आजाराच्या वेदना माहीत असतात. आणि हा मूळव्याध होण्याचे मुख्य कारण म्हणजे कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता, पोट साफ न होणे. आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत की कॉन्स्टिपेशन म्हणजे मूळव्याध होण्याचे मेन कारणे काय आहेत, त्याची लक्षणे काय आहेत आणि त्यावर उपाय काय आहेत. नमस्कार, मी डॉक्टर मिसेस वनिता संजय शिंदे, ॲनोरेक्टल सर्जन, सायलीला मूळव्याध हॉस्पिटल, केडगाव, अहिल्यानगर. कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठता होण्याचे अनेक कारणे आहेत. त्यातले काही प्रमुख कारणे आपण बघूया. सगळ्यात पहिले कारण म्हणजे पाणी कमी पिणे. दुसरे कारण म्हणजे चुकीची जीवनशैली, म्हणजे रात्रीचे जागरण करणे, सकाळी उशिरा उठणे, व्यायाम न करणे, बाहेरील जंक फूड, स्पायसी फूड खाणे किंवा आहारामध्ये फायबरयुक्त आहार न घेता अति तिखट, मसालेदार आणि मांसाहार पदार्थ घेणे, यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास पेशंटला सुरू होतो. व्यसनांचे अधिक प्रमाणात सेवन करणे किंवा सतत एका जागेवर बसून बैठे काम करणे, उदाहरणार्थ शिलाई मशीन चालवणाऱ्या व्यक्ती किंवा ड्रायव्हिंग करणाऱ्या व्यक्ती, सतत MPSC UPSCचा अभ्यास करणारे किंवा 10वी-12वीचे अभ्यास करणारे स्टुडंट्स, या सगळ्यांना एकाच जागी जास्त वेळ बसून कठीण आसनावर बसून मूळव्याधाचा त्रास किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. आणि काही विशिष्ट अशा औषधी असतात की ज्यांचे सेवन केल्याने शरीराच्या आतड्याच्या हालचाली मंदवतात आणि बद्धकोष्ठता होते. अशा औषधांचे वारंवार सेवन करणे, या सगळ्या गोष्टींमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास सुरू होतो. कॉन्स्टिपेशनची लक्षणे. कॉन्स्टिपेशनच्या लक्षणांमध्ये अर्थातच शौचास कडक येणे, की ज्यामुळे पेशंट शौचाला जोर करतो आणि त्यामुळे कधीकधी पोट दुखणे, कंबर आणि पाय दुखणे. कधी पेशंट सांगतात की अगदी पाय गळून गेल्यासारखे वाटतात, फार थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो. पोट साफ न झाल्यामुळे पोट फुगणे, भूक मंदावणे, भूक कमी होणे, जेवण कमी जाणे, पोट फुगल्यासारखे वाटणे आणि कधीकधी पोटात गॅस होणे आणि मळमळ ही लक्षणे आढळतात. कॉन्स्टिपेशनवर उपाय. कॉन्स्टिपेशनसाठी भरपूर औषधे आहेत, परंतु आपण जर आपली जीवनशैली बदलली आणि त्याप्रमाणे जर व्यवस्थित पथ्यपाणी पाळले तरी आपण कॉन्स्टिपेशनवर मात करू शकतो. त्यासाठी आहारामध्ये फायबरयुक्त आहार घेणे, सर्व पालेभाज्या, सर्व फळभाज्या आणि फळांचे सेवन करणे, त्याचप्रमाणे भरपूर प्रमाणात पाणी पिणे. सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास कोमट पाणी घेणे, त्यात थोडेसे लिंबू पिळून थोडेसे मध टाकून पिणे. आहारामध्ये दुधाचे आणि तुपाचे जास्त प्रमाणात सेवन करणे, व्यसनांचे कमी प्रमाणात सेवन करणे, रात्रीचे जागरण टाळणे आणि नियमित व्यायाम करणे आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे शौचाच्या वेळा नियमित पाळणे. एवढे सगळे करूनही जर पेशंटला शौचास कडक येत असेल किंवा शौचाच्या ठिकाणी आग होत असेल किंवा जर शौचावाटे रक्त पडत असेल तर मात्र मूळव्याध तज्ज्ञ डॉक्टरांचा अवश्य सल्ला घेणे. धन्यवाद.